कर्जत पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळत मोठा कारवाईचा पहिला टप्पा यशस्वी केला आहे। कर्जत कल्याण राज्यमार्गावरील कोशाणे येथे एका मोटरसायकलच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी 92,500 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपी तहूर फारुख शेख वय वर्ष 22 याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार पिंटू मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे। कोशाणे येथील सीएनजी पेट्रोल पंपासमोर सकाळी 11 वाजता 3 वाहनांचा विचित्र अपघात घडला। या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती। त्याच दरम्यान पोलीस हवालदार समीर भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावर उपस्थित राहून चौकशी सुरू केली। त्यावेळी गर्दीच्या गोंधळाचा फायदा घेत एक मोटरसायकलस्वार पळून गेला, ज्यामुळे पोलिसांना संशय आला। त्यामुळे MS04 KN 9653 या क्रमांकाच्या TVS एंटॉर मोटरसायकलची डिक्की तपासल्यानंतर गांजाने भरलेले प्लास्टिक पॅकेट पोलिसांच्या हाती लागले। जप्त केलेल्या गांजाची किंमत 92,500 रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे। तहूर फारुख शेख हा नेरळ येथील सौशल्या सोसायटीत राहणारा असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्यासोबत असलेला फरार साथीदार पिंटूचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। कर्जत पोलिसांनी या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार गायकवाड या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। तसेच फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे। गांजा तस्करीचा भांडाफोड करून पोलिसांनी अवैध धंद्याला धक्का दिला आहे। त्यामुळे या प्रकरणाने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून कर्जत पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, कर्जत।